शिवसेनेचे युवा नेते तथा खासदार श्रीकांत शिंदे हे शिवसंवाद दौऱ्यानिमित्त नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले। त्यांनी आज नायगाव येथे 3 विधानसभा मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली आहे। येथे खेळात पक्ष संघटन वाढवण्यासाठी नेमकं काय करावं लागेल या संदर्भातल्या सूचना करत पदाधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलंय। शिवसंवाद दौऱ्याच्या माध्यमाने नांदेडमध्ये 3 विधानसभा त्याचबरोबर नायगाव आणि बेगली याचा आढावा घेण्यात आला। शिवसेनेचे मंत्री संपर्क मंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेब हे देखील या बैठकीला उपस्थित होते। त्यांच्यावरती या जिल्ह्याची संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी दिलेली आहे। शिवसंवाद दौरा जसा बाकी ठिकाणी कार्यकर्त्यांशी चर्चा करून येणाऱ्या निवडणुका असतील किंवा आता चालू असणारं SIR असेल किंवा DLAची नेमणुका असतील, या सगळ्या गोष्टींचा जो आहे तो आढावा या ठिकाणी घेण्यात आला आणि भविष्यामध्ये कशी संघटना वाढेल, कशी ताकद वाढेल शिवसेनेची, याच्यासाठी ज्या काही गोष्टी ज्या आहेत त्या सांगायच्या त्यासाठी या ठिकाणी सांगितलं। सर, ग्रामीण भागातील तुमची बैठकापर्यंत आज आम्ही पाहिले की तुमचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते सातत्याने शेतीच्या संदर्भातील समस्या मांडलेल्या आहेत। डिझेल टंचाई असेल किंवा मग मला वाटतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत मला वाटतं शासन स्तरावरती निर्णय घेण्याचं काम जे आहे ते सरकार त्या ठिकाणी करत आहे। काल देखील कांद्याचे प्रश्न घेऊन जे आहे हे केंद्रीय मंत्रिमंडळाबरोबर माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, त्यांनी त्या ठिकाणी बैठक घेतलेली आहे। त्याच्यामध्ये लवकरात लवकर तोडगा जो आहे हा शेतकऱ्यांना तो पाहिजे तो होईल। त्याचबरोबर जलजीवन मिशनची पण काल बैठक झाली। तर अशा अनेक बैठका ज्या आहेत या ठिकाणी सुरू आहे। पेट्रोल डिझेल जी आहे सगळीकडे जी आहे ही कमतरता आहे, त्याला कारण तुम्हाला माहिती आहे की युद्ध आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांनी इथे पेट्रोल डिझेल असेल किंवा त्या सगळ्या गोष्टी असतील त्या सगळ्या आत्तापर्यंत अशी परिस्थिती आहे की इथे मोठ्या प्रमाणामध्ये फटका जो आहे हा जास्त लोकांना जो आहे बसलेला नाही आहे। बाकी देशांमध्ये जर आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोल डिझेलचे रेट जे आहे ते वाढलेले आहे आणि तिकडे पेट्रोल डिझेल देखील अवेलेबल होत नाहीये। पण भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जी आहे तशी परिस्थिती नाहीये, चांगली परिस्थिती असते। सोयाबीनचे दर वाढले, सोयाबीन नाही का आता पेरणीला बियाणं लागतं, जवळपास 1 प्रति क्विंटल 1000 रुपयांनी दर वाढले। त्याच्याबद्दल देखील सरकार जे आहे योग्य प्रकारे जो आहे तो विचार जो आहे तो करेल। चिखलीकर रात्री तुमची भेट घ्यायला आले होते चिखलीकरांची चिखलीकर जे आहेत हे युतीमध्ये आहेत, राष्ट्रवादीचे ते नेते आहेत आणि माझा परिचय जो आहे तो त्यांच्याबरोबर चिखलीकरांबरोबर खूप जुना आहे। त्याच्यामुळे जे आहे ते अनौपचारिक गप्पा ज्या आहेत त्यांच्याबरोबर झाल्या। नाही राजकीय काहीच नाही, सहज जे आहे ते लोकसभेमध्ये देखील सहकारी आम्ही दोघं होतो, त्याच्यामुळे त्यांच्याबरोबरचे संबंध हे जुने आहे आणि त्या अनुषंगाने त्यांच्याबरोबर बैठक झाली। मनोज जरांगे पाटील 30 तारखेपासून उपोषणाला बसणार आहे। बघा, मला वाटतं आता त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या सगळ्या मागण्या ज्या आहेत ते शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा देखील त्यांच्या मागण्या ज्या आहेत ते पूर्ण करण्याचं काम जे आहे सरकारच्या माध्यमाने झालेलं आहे। अजून त्यांचं काय म्हणणं आहे त्याच्यासाठी देखील सरकार जे आहे पूर्णपणे सकारात्मक या ठिकाणी आहे। मला नाही माहिती। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।